सैनिकांना किती कोणत्या कोणत्या स्वातंत्र्य सैनिकांना मंजूर करून आणून दिली, वाढवून दिली किंवा वाढवण्याबद्दल एकदा तरी लोकसभेत बोलले? एखाद्या भाषणाची प्रत असली मुंडे साहेब आणून द्या, लोकांना आणून द्या. केंद्र सरकारचे आमच्या लोकांना समजा चारी धामाला जायचं असेल, यात्रेला जायचं असेल, 80% सबसिडीचे पास माननीय खासदारांकडून मिळतात. मुंडे साहेब किती जणांची यात्रा तुम्ही केली हो 5 वर्षात? 5 वर्षात तुम्ही किती लोकांना 80%चे पास मिळवून दिले? आमचे 4 धाम केलं, 2 धाम केले. असं काही असलं तर तुम्ही खासदार आणून दाखवा लोकांना. हे काहीही नाही. एखादा मोठा उद्योग तुम्हीच म्हणले होते 5 स्टार MIDC करतो म्हणजे बीडला, ऊस तोडून शेजारला 5 स्टार MIDCचा विषय केंद्राचा तुम्हीच म्हणले. आम्ही तुम्हीच म्हणले हे टेक्सटाईल झोन झाला पाहिजे. मुंडे साहेब तुम्हाला कोणी हात बांधले होते? एखादा मोठा प्रोजेक्ट बांधायचा इकडे 5-25 हजार पोरं नोकरी लावायचे, 1500 लावायचे, त्याच्याबद्दल तुमचा कोणी हात रोखला? हे नाही. फक्त आलं की भाषण करायची. मी जे बीड जिल्ह्याचा, बीड जिल्हा माझा, ऊसतोड कामगाराचा नेता. ऊस तोडणीच्या बैठकीच्या वेळेस मुंडे साहेब तुम्ही एकटेच नव्हते, आम्ही सुद्धा होतो त्या बैठकीला. तुम्ही तर 45% कबूल व्हायला लागले होते. आम्हीच 70% घेतलं, कारण 100%च्या नाहीच म्हणलं. मी म्हणलं आणि म्हणजे आता चांगली यात्रा सुरू होऊ द्या, त्याला बोलू द्या काहीतरी. मग मी सुद्धा लोक बोलतो, मी बी लोकांना सांगतो हे किती खरं बोलतो, मी किती खराब बोलतो. तुम्ही 45% पर्यंत म्हणले होते मिटवून घ्या. आम्ही म्हणलं नाही मिटवायचं. आम्ही म्हणलं चला जसोबा भांगे, मी उदय बापू, तुम्ही होते, हे इथलं धनगर समाजाचं ते मोठा मुकादम आहे, कोण ते जाड जोड आंबट कारखान्याला असतं